ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रतापपासून. तर आता प्रताप लिस्ट वाचत असतो. कुणाकुणाला इन्व्हाइट केलंय ह्या बिझनेस एक्स्पोसाठी. तर मग आता तो वाचतो की आणि हे काय असं म्हणतो होता प्रताप. काय झालं बाबा असं म्हणते तर सायली. अगं एस कन्स्ट्रक्शन्सचे महिपत शिकरे सुद्धा आहेत ह्यात असं म्हणतो आता प्रताप. तो कशाला असं म्हणते आता पुण्याची. आणि अर्जुन मात्र आपल्या फोनमध्येच बिझी असतो. तर मग आता सायली बघत असते त्याच्याकडे की ह्याला कसं काय कळेना काय बोलतोय आम्ही ते. पण तो तर आपल्या फोनमध्येच बिझी असतो. म्हणजे तिथे मैपत सुद्धा असणार आहे असं म्हणते आता कल्पना. आणि आता फॅमिलीला बोलवलंय म्हणजे साक्षी सुद्धा असणार असं म्हणते आता कल्पना. मला एक कळत नाहीये अशा नीच माणसाला का बोलवलंय तिकडे असं म्हणते आता कल्पना. कल्पना अगं ही जी इन्व्हिटेशन्स आहेत ना ही फक्त मोठ्या बिझनेसमॅन पाठवली आहेत. प्रामाणिक बिझनेसमॅनसाठी नाही आहेत असं म्हणतो आता प्रताप कल्पनाला. आणि आमंत्रण पाठवलेल्यांनी बिल्डर आहे मैपत हेच त्याचं यश गृहीत धरलंय त्यांनी असं म्हणतो आता प्रताप. हे सगळं त्याला कशामुळे मिळालंय त्याने बघितलंच नाही असं म्हणतो प्रताप. तर आता सायली म्हणते बाबा तिकडे पूर्ण कुटुंबाला आमंत्रण आहे ना. मग आम्ही दोघं सुद्धा येतो ना तुमच्यासोबत असं म्हणते आता सायली. म्हणजे आम्ही सगळे एकत्र असू ना तर मैपत तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही असं म्हणते आता सायली. आणि तुम्हाला सुद्धा मनस्ताप होणार नाही. तो मैपत समोर आला ना तरी सुद्धा मनस्तापच होतो मला असं म्हणतो आता प्रताप. पण तुम्ही या माझ्यासोबत मला आनंदच होईल असं म्हणतो होता प्रताप. तर मात्र इथे कल्पनाचा चेहरा मात्र उतरतो. तर आता सायली म्हणते अहो जाऊया ना आपण असं विचारते ती अर्जुनला. तर आता अर्जुन मात्र आपल्या तंद्रीतच असतो आणि मोबाईलमध्येच बघत असतो. तर आता अर्जुन म्हणतो जाऊया कुठे. अहो एक्स्पोला बाबांबरोबर असं म्हणते आता सायली. मैपत शिकरे सुद्धा येणार आहे ना तिकडे असं म्हणते आता सायली. व्हॉट असं म्हणत होता अर्जुन. तर मग आता सायली म्हणते आपण तिथे असू तर मग तो आपल्या समोर सुद्धा येणार नाही असं म्हणते सायली. पण आपण तिथे जाऊ असं म्हणत असतो अर्जुन. का जायचं असं म्हणतो तू. तर मग आता प्रताप म्हणतो चल रे अर्जुन तुम्ही आलात तर मला बरं वाटेल आणि तुम्हालाही जरा चेंज होईल असं म्हणतो आता प्रताप. मग आता अर्जुन म्हणतो डॅड पण तिथे आम्ही येऊन. तर मग आता सायली त्याच्याकडे बघते. टक लावून बघते. ओके आम्ही येतो असं म्हणतो आता अर्जुन. जरा वर येता का तुम्ही असं म्हणते आता सायली अर्जुनला. मी आलेच हा बाबा असं म्हणून आता सायली अर्जुनला वर घेऊन जाते. हे का जात आहेत ह्या एक्स्पोला असं आता प्रिया म्हणते मनात. मलाही जायला हवं यांच्यावर वॉच ठेवायला हवा असं म्हणते प्रिया. बाबा मी काय म्हणते तुम्हाला इतका मानाचं आमंत्रण मिळालं आहे एक्स्पोसाठी वगैरे. तर मी आणि अश्विन सुद्धा येऊ असं म्हणते आता प्रिया. तर आता कल्पना बघा जेव्हा सायली म्हणते ना तेव्हा तिचा चेहरा उतरतो. पण ह्या वेळेला चेहरा खुलून म्हणते अगं चालतंय की म्हणून. आनंदच होईल आम्हाला उलट असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रतापला मात्र हे काय तेवढं आवडलेलं नसतं. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर आता इथे प्रतिमा काहीतरी गुणगणत असते. तर आता इथे प्रतिमा आठवण करत असते सगळं का रे अबोला का रे दुरावा असं सगळं आता प्रतिभा आठवण करून गाणं म्हणत असते. तर मग आता रविराज आणि सुमन सुद्धा तिथेच येतात. तर आता प्रतिभा म्हणते अपराध माझा असा काय झाला. तर आता रविराज म्हणतो प्रतिमा अजून लक्षात आहे तुझ्या असं म्हणतो रविराज. काय लक्षात आहे असं म्हणते आता प्रतिमा. तर आता रविराज म्हणतो तू गजरा बनवताना नेहमी हेच गाणं गुणगुणायचीस असं म्हणतो रविराज. तर आता सुमन म्हणते हो हे वहिनींचं आवडतं गाणं होतं. तर आता रविराज म्हणतो हो. तर आता सुमन म्हणते माझ्यासमोर तर आता पूर्वीच्याच प्रतिमा वहिनी आल्या असं म्हणते ती. तर आता प्रतिमा म्हणते मला ह्या गाण्याचे मोडके तोडके शब्द आठवतात खरे. आणि का माहित नाही गजरा ओवायला घेतला आणि वाटलं की हे गाणं म्हणावं म्हणून असं म्हणते आता प्रतिमा. रविराज म्हणतो बोललो होतो ना मी प्रतिमा तुला की डॉक्टर श्रद्धाच्या औषधांचा परिणाम होऊ लागलाय तुझ्यावर असं म्हणतो रविराज. डॉक्टर श्रद्धा म्हणत होती की अपघात झाल्यामुळे तुझ्या सगळ्या आठवणी खोलवर दबल्या गेल्यात असं म्हणतो रविराज. आता तिच्या औषधांचा परिणाम होऊ लागला आहे तुझ्यावर आणि तुला एक एक गोष्टी आठवू लागल्या आहेत असं म्हणतो रविराज. भाऊजी मी देवासमोर साखर ठेवून येते असं म्हणते आता सुमन. तेवढ्यातच नागराज येतो आणि म्हणतो काय एवढी आनंदाची बातमी कसली असं म्हणतो तो. भाऊजी मी देवासमोर साखर ठेवून येते असं म्हणते आता सुमन. तर मग आता नागराज म्हणतो काय एवढी आनंदाची बातमी आहे. अहो डॉक्टर श्रद्धाच्या औषधांमुळे वहिनीची छान प्रगती होती आहे असं म्हणते आता सुमन. मला खात्री आहे की आता त्यांना सगळं पूर्वीचं आठवायला लागेल असं म्हणते सुमन. हो का असं म्हणतो आता नागराज. अभिनंदन वहिनी असं म्हणतो तो. आता ह्यापुढे तुला डॉक्टर श्रद्धाची नाही तर डॉक्टर प्रियाने डॉक्टर नागराजचीच औषध द्यावे लागणार आहेत असं म्हणतो होता नागराज मनातल्या मनात. प्रियाने त्या गोळ्या मागवल्या होत्या कधी येणार आहेत काय माहित असं म्हणतो होता नागराज. आता त्या गोळ्या तुला देण्यात उशीर करून चालणार नाही आहे असं म्हणत होता नागराज. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला की तुला जी आयडिया सुचली आहे ना
ती एकदम सुपर्ब आहे बायको असं म्हणत होता अर्जुन. तर मग आता सायली म्हणते देवी आईनेच तर सुचवलंय. महिपत आणि साक्षी नसतानाच आपण तिकडे जाऊन ते लॉकर शोधायला हवे असं म्हणते आता सायली. आणि आता तर आपल्याला माहिती आहे की ती दिवसभर त्या एक्सपो मध्ये असणार आहे असं म्हणते आता सायली. आपण त्यांच्या घरी जाऊ आणि कोपऱ्यान कोपरा शोधून काढू असं म्हणते सायली. तर आता अर्जुन म्हणतो येस आपण पहिला एक्सपो मध्ये जाऊया. म्हणजे आपण त्यांना दाखवूया की आपण तिथेच आहोत. आणि मग आपण महिपतच्या घरी जाऊ म्हणजे कुणालाच डाऊट येणार नाही असं म्हणतो अर्जुन. पण आपण दोघं सगळं मॅनेज करू शकणार नाही. एक मिनिट असं म्हणतो आणि अर्जुन आता चैतन्यला फोन लावतो. तर आता चैतन्य फोन उचलतो तर अर्जुन म्हणतो एक मिनिट ऐक. उद्या आपल्याला एक बिझनेस एक्सपोला जायचंय. हो सायली वहिनीने सांगितलंय सगळं मला असं म्हणतो चैतन्य. वेळेवर पोचतो असं म्हणतो तो. तर आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि एकदमच शॉक्ड होतो. म्हणजे तुझी मदत लागेल हे माझ्या आधी माझ्या बायकोच्या लक्षात आलं असं म्हणतो अर्जुन. आणि तुमचं बोलणं सुद्धा झालं. तर आता चैतन्य म्हणतो हो आमचं बोलणं झालं. हो सायली वहिनीचा फोन आला होता. तिने मला सगळा प्लॅन अगदी व्यवस्थित सांगितलं असं म्हणतो आता चैतन्य. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे एक्सपोचं इन्व्हिटेशन नाही आहे असं म्हणतो चैतन्य. डोंट वरी करतो मी मॅनेज असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली म्हणते भाऊजी तिथे प्रिया पण असणार आहे बरं का असं म्हणते सायली. आणि ती आपल्याकडे बारीक लक्ष ठेवून असणार आहे. ते महिपत साक्षीला मॅनेज करणं सोपं आहे. पण ही तन्वी जाम डेंजरस आहे रे असं म्हणतो आता चैतन्य. डोंट वरी मला अनेक अशी व्यक्ती माहिती आहे जी तन्वी पेक्षा जास्त डेंजर आहे असं म्हणतो अर्जुन. आणि ती तन्वीला बरोबर हँडल करेल. कोणाबद्दल बोलतोय तू. तर मग आता अर्जुन म्हणतो सायली 2.0. तुला माहित नाही आहे ती सॉलिड आहे असं म्हणतो अर्जुन. ठरलं तर मग उद्या एक्सपो आहे. तर उद्या आपण निघायचं आणि तर उद्या आपण त्यांच्या घरी जाऊन यसचं लॉकेट नक्की शोधून काढायचं असं म्हणतो आता चैतन्य. यस आणि कुठलाही प्रॉब्लेम झाला तरी तो आपल्यासाठी तू कव्हर करायचा असं म्हणतो अर्जुन. उद्या भेटू बाय असं म्हणतो चैतन्य आणि फोन ठेवतो. अहो एवढ्या रात्री कुठे निघालात असं म्हणते आता सुमन नागराजला. तर आता इथे नागराज सुमनचं सीन दाखवतात. तर आता नागराज म्हणतो कशाला ग विचारते जाताना बाहेर. अहो उशीर खूप झालाय ना म्हणून तुम्हाला विचारलं. तुम्हाला जागरणाचा त्रास होतो ना. एका मित्राला भेटायला चाललोय येतो थोड्या वेळात असं म्हणतो आता नागराज. बरं ऐका मी तुमच्यासाठी गुलकंद घालून दूध तयार करून ठेवलंय असं म्हणते सुमन. आल्यावर ते न विसरता प्या म्हणजे तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही असं म्हणते सुमन. ठीक आहे जाऊ का आता असं म्हणून नागराज जातो आता. तर आता रविराज म्हणतो सुमन नागराजची किती काळजी घेते. प्रतिमा सुद्धा माझ्यासाठी हेच करायची असं म्हणतो रविराज. असंच पण आता कुठे हरवली आहे ती कसं बाहेर काढायचं तिला ह्यातनं असं म्हणतो रविराज. भाऊजी तुम्ही झोपायला नाही गेलात अजून असं म्हणते आता सुमन रविराजला. कारण आता रविराज सुद्धा बाहेर बसलेला असतो ना म्हणून. नाही क डोक्यात वेगवेगळे विचार येत असतात आणि झोपच येत नाही असं म्हणतो रविराज. तर सुमन म्हणते का काय झालं. प्रतिमाची काळजी वाटते का खूप असं म्हणतो रविराज. तिला जुन्या गोष्टी आठवायला हव्यात असं म्हणतो रविराज. पण आता त्या ठीक आहेत ना असं म्हणते आता सुमन. हो तशी म्हणजे बरी आहे ग पण आता असं म्हणतो रविराज. वरच्यावर बऱ्याच गोष्टी विसरत असते. तिच्यावर स्ट्रेस न येता ह्या सगळ्या गोष्टी बदलायला हव्यात पण त्या कशा बदलायच्या तेच कळत नाहीये असं म्हणतो रविराज. मला काय वाटतं माहितीये का त्यांच्याशी गप्पा मारता मारत्या त्यांच्या आठवणी जागा करता येतील असं म्हणते आता सुमन. म्हणजे बघा तुमच्या काही जुन्या सवयी काही नियम काही किस्से असतील ना मग ते सहज त्यांच्यासमोर म्हणून पुन्हा सुरू करा असं म्हणते आता सुमन. म्हणजे त्यांना असं वाटणार नाही की तुम्ही मुद्दामून त्यांना काहीतरी आठवायला लावताय असं म्हणते आता सुमन. आणि त्यांच्या मेंदूवर ताण येणार नाही असं म्हणतो सुमन. अगं अरे पा किती छान कल्पना आहे ही. करून बघायला काय हरकत नाही असं म्हणतो आता रविराज. बरं मी जरा आरीच असं म्हणते आता सुमन. तर आता इथे प्रिया आणि अश्विनचा सीन दाखवलाय. तर मग आता अश्विन म्हणतो आपण जायचं बिझनेस एक्सपोला. का आपला काय संबंध असं म्हणतो आता अश्विन. अरे असं काय करतोयस. बाबांना इतका मोठा अवॉर्ड मिळालाय असं काय करतेस म्हणतो अश्विन. नाही अवॉर्ड नाही पण त्यांना ह्या प्रेस्टिजियस एक्सपोना बोलवलंय ना असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो ते काय सहकुटुंब सहपरिवार जायला सत्यनारायणची पूजा आहे का असं म्हणतात अश्विन. शिवाय ना तू बिझनेस पर्सन आहेस ना मी असं म्हणतो अश्विन. आणि एका डॉक्टरचं आणि त्याच्या बायकोचं तिथे काही काम नाही आहे असं म्हणतो अश्विन. पण मी बाबांना ऑलरेडी त्यांना सांगितलंय की आपण दोघं त्यांच्यासोबत एक्सपोला जाते म्हणून असं म्हणते आता प्रिया. काय तुम्हाला न विचारता परस्पर सांगून टाकलंस असं म्हणतो अश्विन. आता मला वाटलं नव्हतं की तू शिरशील असं म्हणते आता प्रिया. मला वाटलं होतं की तू खुश होशील उलट असं म्हणते प्रिया. तन्वी तू मला न विचार परस्पर निर्णय घे जाऊ नकोस असं म्हणतो अश्विन. मला उद्या हॉस्पिटलला जावंच लागणार आहे असं म्हणतो तो. अगं पेशंटच्या अपॉइंटमेंट्स असतात. एखादी इमर्जन्सी आली तर काय करू मी असं म्हणतो आता अश्विन. अरे तुझ्या हॉस्पिटलमध्ये तू काय एकमेव डॉक्टर आहेस का असं म्हणते आता प्रिया. असतील ना अजून दुसरे डॉक्टर ते बघून घेतील असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे परत रविराज आणि प्रतिमाला दाखवलंय. तर आता रविराज प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा दिवसभर वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. त्या कुणाशी शेअर कराव्या हे
हे कळतच नाही मला असं म्हणतो रविराज. प्रतिमा मी रोज दिवसभरात जे काही घडलंय ते तुला सांगितलं तर चालेल का असं म्हणतो रविराज. पूर्वीसारखं असं म्हणतो तो. तर आता प्रतिमा म्हणते पूर्वीसारखं, तर मग आता रविराज म्हणतो हो ग पूर्वीसारखं म्हणजे अगदी आपलं लग्न झालं ना त्या दिवसापासून रोज रात्री आपण एकमेकाला दिवसभरात काय घडलंय हे अगदी डिटेलमध्ये सांगायचं असं म्हणतो रविराज. म्हणजे एकमेकांचा संबंध नसलेल्या गोष्टी सुद्धा असं म्हणतो आता रविराज. म्हणजे तू त्या गोष्टी आठव किंवा आठवायचा प्रयत्न कर असं म्हणत नाहीये मी, पण ही जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यात काय हरकत आहे असं म्हणतो आता रविराज. तन्वी नेमकं तुला माझं काय काम आहे हे माहीत नसल्यास करू नकोस असं म्हणतो आता अश्विन. तर आता इथे अश्विन आणि प्रियाला दाखवलंय परत. आणि आपण कोणताही निर्णय घेताना एकमेकांना विचारायला हवा असं म्हणतो अश्विन. आपण दोघं आता नवरा बायको आहोत माहिती आहे ना. तुला चांगलंच माहिती आहे रे आपण नवरा बायको आहोत, म्हणूनच असं नवरेशाही गाजवतोयस माझ्यावर असं म्हणते आता प्रिया. डोंट बी स्टुपिड प्लीज असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते प्लीज अश्विन ऐक ना माझं. अरे उद्या अश्विन आणि अर्जुन आणि सायली सुद्धा जाणार आहे तसं म्हणते आता प्रिया. आता मला सांग अर्जुन काय बिझनेसमॅन आहे का असं म्हणते प्रिया. अगं दादाला इमर्जन्सी पेशंट्स हँडल करावे लागतात का असं म्हणतात अश्विन. काही काय बोलतेस उद्या मला काही यायला जमणार नाही असं म्हणतात अश्विन. तर मग आता प्रिया म्हणते माझं पण ऐकून घे. मी जाणार, तू आलास तर तुझ्या बरोबर, तू नाही आलास तर तुझ्या शिवाय असं म्हणते प्रिया. अँड दॅट्स फायनल असं म्हणते प्रिया. आणि एवढं सांगून प्रिया आता जाते आपल्या खोलीबाहेर. आता परत इथे रविराज आणि प्रतिमाचा सीन दाखवलाय. तर मग आता रविराज म्हणतो आता मला सांग आज दिवसभरात काय केलंस. मी स्वयंपाक केला आणि मग बागकाम केलं असं म्हणते ती. मला बाकी कोणाची ओळख पटत नसली तरी झाडांची पटते असं म्हणते आता प्रतिमा. ती सगळीकडे सारखीच असतात. तुम्ही दिवसभर काय केलं असं विचारते आता प्रतिमा. तर रविराज म्हणतो मी मी आज मला एक माझा जुना क्लायंट भेटला होता असं म्हणतो रविराज. त्याला मी एका फ्रॉड केस मधून वाचवलं होतं असं म्हणतो रविराज. तर आता रविराज आणि प्रतिमा मात्र खूप उशीर बोलत बसतात आता. तर आता प्रतिमा हसते. तर मग आता रविराज म्हणतो तुला असं मोकळेपणाने हसायचं बघून खूप छान वाटलं असं म्हणतो आता रविराज. तू सतत कुठेतरी हरवलेली असतीस ना हे मला बघायला नाही आवडत असं म्हणतो रविराज. पण आजपासून हा नियम मात्र पक्का बरं का असं म्हणतो आता रविराज. रोज रात्री दिवसभरात काय घडलंय हे आपण न विसरता एकमेकाला सांगायचं असं म्हणतो रविराज. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. तर आता इथे अर्जुन आणि सायली झोपलेले असतात पण दोघांना मात्र झोप येत नसते. तर मग आता सायली म्हणत असते हे झोपलेत वाटतं. तर आता इथे अर्जुनलाही झोप येत नसते आणि तोही म्हणत असतो त्या झोपल्यात वाटतं. सायलीला उठवू का, ती दिवसभर काम करून खूप थकते, नको असं म्हणतो आता अर्जुन. तर आता तेवढ्यात सायली आणि अर्जुन एकत्र वळतात एकाच बाजूला आणि मग ते शॉक्ड होतात की दोघेही झोपले नाहीत म्हणून. अहो तुम्ही जागे आहात असं म्हणते सायली. तर मग आता अर्जुन म्हणतो तू पण. मला केव्हापासून झोपच लागत नाहीये असं म्हणते आता सायली. वाटलं तुमच्याशी गप्पा माराव्यात, मग वाटलं की तुम्ही झोपला असाल असं म्हणते आता सायली. मला पण सेम वाटत होतं म्हणून मी तुला उठवलं नाही असं म्हणतात अर्जुन. आपण आकडे उलटे मोजायचे का 100, 99, 98 असं म्हणते आता सायली. म्हणजे आपोआप झोपेल. तर अर्जुन म्हणतो नाही नाही त्यापेक्षा बेटर आयडिया आहे माझ्याकडे. आपण ना गरमागरम स्ट्रॉंग कॉफी पिऊ असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला कॉफी पिऊन कुठल्याही वेळेला सुचू शकतं ना असं म्हणते सायली. मिळणार नाही असं म्हणते ती. ठीक आहे मी जबरदस्तीने झोपतो मग मी असं म्हणतो अर्जुन. असं करतो मी ना ग्लू लावून घेतो आणि चिटकून घेतो आपले डोळे असं म्हणतो आता अर्जुन. त्यापेक्षा माझ्याकडे खूप छान आयडिया आहे असं म्हणते आता सायली. बाहेर चला माझ्याबरोबर, चला चला असं म्हणते आता सायली. अगं कुठं जायचं आहे पण म्हणतो तो. तर मग आता ती म्हणते चला हो. तर मग आता इथे प्रिया कॉल करते कोणाला तरी. तर आता तिने हा कॉल महिपतला केलेला असतो. तर मग आता महिपत मात्र दारू पित असतो. तर मग आता तो कॉल उचलतो. बोले असं म्हणतो तो. तर मग आता प्रिया म्हणते हॅलो मला तुम्हाला एक खूप महत्वाचा अपडेट द्यायचा आहे असं म्हणते प्रिया. मग महत्वाचं काम नसेल तर कशाला फोन करशील असं म्हणतो आता महिपत तिला. तेही एवढ्या रात्रीने तर मी नाही का करणार तुझी झोपमोड असं म्हणतो महिपत. तर आता प्रिया म्हणते ऐकून तरी घ्या, एक खूप मोठा बिझनेस एक्सपो होणार आहे असं म्हणते प्रिया. आणि त्यात तर मग आता महिपत म्हणतो माहिती आहे मी ही खूप मोठा बिझनेसमॅन आहे हे विसरू नको असं म्हणतो आता महिपत. मी आणि साक्षी दोघे तिथे जाणार आहे असं म्हणतो महिपत. हो का तिथे अर्जुन आणि सायली सुद्धा जाणार आहेत असं म्हणते आता प्रिया. तर आता महिपत म्हणतो काय त्या बिझनेसच्या एक्सपोमध्ये ह्या वकिलाचं आणि त्याच्या बायकोचं काय काम असं म्हणतो आता महिपत. तेच तर त्यांचं काय काम आहे मला वाटलंच की नक्की काहीतरी गडबड आहे असं म्हणते प्रिया. मग तू कशाला गप बसली आहेस, काय गडबड आहे ती शोध असं म्हणतो महिपत. नाही मी प्रयत्न करतेच आहे असं म्हणते प्रिया. पण मग आता तुम्ही सुद्धा म्हणताय की तुम्ही तिथे जाणार आहात असं म्हणते प्रिया. अर्जुन तिथे तुम्हाला काही करणार नाही ना असं म्हणते आता प्रिया. काय डोक्यावर पडली काय तो असं म्हणतो आता महिपत. त्याचा आजा जरी वरून खाली आला ना तरी तो मला काही करू शकणार नाही असं म्हणतो आता महिपत. आणि तो का अर्जुन सुभेदार तिथे काय राणीच्या बागेत फिरायला आल्यासारखं येणार नाही असं म्हणतो महिपत. काहीतरी प्लॅन असेल त्याचा असं म्हणतो महिपत. आणि त्याला समोर बघून साक्षी सुद्धा भैसाटल असं म्हणतो महिपत. कळलं ना तरी बघ काय ते असं म्हणतो आता महिपत. कसं बसं तयार केलंय मी त्याला. तर आता प्रिया म्हणते हो मी सुद्धा अश्विनला दिले असं म्हणते आता प्रिया. म्हणजे मी तिथे आले तर मला सुद्धा अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवता येईल ना असं म्हणते प्रिया आता.
तर आता महिपत म्हणतो, अगं तू काय लक्ष ठेवण्याची चंद्रे, त्यापेक्षा असं काहीतरी कर की ते नवरा बायको तिथे येऊ शकणार नाही, तसं म्हणतो आता महिपत. अहो पण त्यांना मी कसं अडवू असं म्हणते आता प्रिया. अगं काय करायचं ते तू ठरव असं म्हणतो महिपत. त्यांना तळकरात कोण किंवा कुठेतरी कोण आणि ते दोघं येणार नाही तसं काहीतरी कर. फोन ठेव असं म्हणतो आता महिपत. तर आता महिपत कॉल ठेवल्यावर प्रिया म्हणते, मी या माणसाला माहिती पुरवायला गेले तरी ह्याने मलाच अडकून टाकलं असं म्हणते आता प्रिया. म्हणजे म्हणे अर्जुनला एक्सपोला जाण्यापासून अडव. अरे ह्याच्या बाबाचं काय जात आहे म्हणायला असं म्हणते प्रिया. कसं थांबू मी त्या दोघांना असं म्हणते आता प्रिया. काय करू असं म्हणते आता प्रिया. तर आता एपिसोड इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये नागराज प्रतिमाला म्हणतो, हे बघ आगच लावून टाकली मी, आता सगळं ह्याच्यात खाक होऊन जाणार. आग लागली आग, सगळे जळती लागीत, सगळे जळती लागीत, दर आठवड्याला आग लावली पाहिजेत आपण अशी असं म्हणून आता नागराज ढकलतो प्रतिमाला त्या आगीत. तर आता इथे अर्जुनला कॉल येतो रविराजचा. तर मग आता अर्जुन म्हणतो, सिनियरचा कॉल, सगळं ठीक असेल ना असं म्हणते सायली. बघतो असं म्हणतो अर्जुन. बोल सिनियर व्हॉट असं म्हणतो आता अर्जुन. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.